कविता आहे एका आई आणि मुलीची. एक मुलगी सतत मित्रमैत्रिणींसोबत रमणारी, आपल्याच विश्वात जगणारी, आज रमते आहे आपल्या आईच्या जगात. आईला कधीच कॉल न करणारी आज सतत तिच्या संपर्कात जगताना दिसते. असं म्हणतात आई मुलीचं नातं हे मैत्रिणीचं असतं. मुलगी लहान असल्यापासून आईजवळ वाटते, त्यामुळे त्यांच्यात मैत्री होते. पण खरी मैत्री मुलीचं लग्न झाल्यावरच तिच्या आईशी होते. लग्नानंतर मुलगी जास्त कोणाशी बोलत असेल ना, तर ती तिच्या आईशीच बोलते. लग्ना अगोदर कॉल फक्त मी येते आहे, मला यायला वेळ होईल, मी नंतर बोलते, असं बोलणारी मुलगी सासरी गेल्यावरच तिची किंमत जाणते. आईचा कॉल मला नाही येत याची हुरहुर मात्र तिला लागते. सतत मित्रमैत्रिणींच्या संपर्कात असणारी आज ती फक्त तिच्या आईशीच बोलते. घरी आई स्वयंपाक करायची, गरम हातात ताट यायचं, ते ताट बघून तिचे बोल असायचे, हे काय केलंय जेवण, नाही आवडत ही भाजी, मला नको हे जेवण. आपण जे बोलतोय याचं आपल्या आईला वाईट वाटेल याचा विचारही नाही करायची. हां, आज ती आईला कॉल करते आणि विचारते, काय स्वयंपाक करतेस, असे विचारून आईकडून पदार्थांची नावं ऐकूनच आज मन समाधान करते. सतत डॉक्टरांच्या गोळ्याप्रमाणे आईला कॉल मात्र करते. सकाळ, दुपार, संध्याकाळ. कधीच आईला कॉल करून जेवलीस का असा प्रश्न न विचारणारी आज आईला सतत कॉल करत असते आणि विचारते, जेवलीस का, काय करतेस, कशी आहेस. प्रत्येक 2 तासांनी आईची तब्येत बदलणार आहे का, पण तरी ती कॉल करून हे प्रश्न रोज विचारते. तिला काही झालं तर इकडे स्वतःचा जीव कासावीस करते. कधीच स्वतःच्या मनातलं न सांगणारी आज आईला सगळ्या गोष्टी मनमोकळ्या सांगत असते. आईला कधीच कॉल करून न बोलणारी मुलगी आज सतत आईला कॉल करत असते.